नमस्कार मित्रांनो, आपल्या एसटी महामंडळाने 2025 मध्ये 15,000 पदांसाठी एक मेगा भरती जाहीर केली आहे। होय, तुम्ही हे अगदी खरं ऐकताय। एसटी महामंडळाकडून हजारो पदांची भरती जाहीर होणार आहे। तर आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोणती पद कोण पात्र आहे आणि कोणत्या जिल्ह्यांना किती जागा मिळणार व किती जागा आहे आणि या भरतीसाठी अर्ज कधी करायचा, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो, एसटी महामंडळ म्हणजे महाराष्ट्राचं रक्तवाहिनीचं काम करणारी वाहतूक सेवा। गेल्या काही वर्षापासून अनेक कर्मचारी निवृत्त झाले, काही पद रिक्त राहिली आणि त्यामुळे सेवांवर परिणाम होऊ लागला। याच पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने अखेर 2025 मध्ये ही मेगा भरती जाहीर केली। ही भरती एकाच वेळी अनेक पदांसाठी केली जाणार आहे आणि त्यामुळेच रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत। आता आपण जाणून घेऊ कोणती पद आणि त्यासाठी किती जागा आहे। चालक, वाहक, ज्युनियर असिस्टंट म्हणजेच कार्यालयीन कामासाठी, यांत्रिक कर्मचारी म्हणजेच मेकॅनिक आणि इत्यादी, फिटर, क्लर्क, स्टोअर कीपर, सुपरवायझर इत्यादी पद आणि ही सर्व पद मिळून 15,000 पेक्षा जास्त जागा आहेत। यातील बहुतेक जागा चालक व वाहक यांच्यासाठी आहेत। मात्र अजूनही ही आकडेवारी जिल्ह्यांवर अधिकृतपणे जाहीर झालेली नाही। रत्नागिरी जिल्ह्यातील माहितीप्रमाणे सुमारे 940 रिक्त जागा आहेत। तर पुणे, मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर यांसारख्या विभागीय मुख्यालयांमध्ये देखील भरती अपेक्षित आहे। आता आपण जाणून घेऊ पात्रता व अर्ज प्रक्रिया। तुमची शैक्षणिक पात्रता किमान 10वी व 12वी उत्तीर्ण असावी आणि ती पात्रता तुम्हाला पदानुसार कळेल। आणि चालक व वाहक पदासाठी वैध ड्रायव्हिंग लायसन्स व अनुभव पाहिजे। तर काही कार्यालयीन पदांसाठी तुम्हाला मराठी टायपिंग कोर्स केलेला आवश्यक आहे। तर वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष आणि त्यानंतर आरक्षण लागू। तर मित्रांनो, हा अर्ज कसा भरायचा यावर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये जास्त माहिती देणार नाही, कारण या विषयावर आपण आधीच एक व्हिडिओ बनवला आहे आणि तो आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे। त्यामुळे तुम्हाला त्या विषयावर माहिती जाणून घ्यायची असेल तर तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा। तर मित्रांनो, विषय आहे कोणत्या जिल्ह्यांना किती जागा आहे। तर सध्या केवळ रत्नागिरी जिल्ह्याचीच माहिती उपलब्ध आहे। तर इतर जिल्ह्यांसाठी जागांची अचूक माहिती MSRTCची अधिकृत जाहिरात PDF प्रसिद्ध झाल्यानंतरच मिळेल, म्हणून तुमचं लक्ष MSRTCच्या वेबसाईटवर आणि स्थानिक वर्तमानपत्रावर देखील ठेवा। जिल्ह्यांवर जागा, आरक्षण, श्रेणी आणि केंद्रांची माहिती लवकरच स्पष्ट होईल। तर मित्रांनो, ही भरती म्हणजे केवळ एक नोकरी नाही, तर गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वसामान्य प्रवाशांच्या सेवेचं एक माध्यम आहे। जर तुम्हाला एसटी महामंडळात नोकरी मिळवायची असेल तर आजपासूनच तयारीला लागा। ड्रायव्हिंग लायसन्स, डॉक्युमेंट, शैक्षणिक पात्रता सगळं तयार ठेवा। आणि हो, मी जिल्ह्यांवर माहिती आली की त्यावरील एक वेगळा व्हिडिओ अपलोड करणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे व्हिडिओ येताच तुम्हाला माहिती कळेल। आणि ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की कळवा। आपली एसटी आपली जबाबदारी। चला तर मग नवीन सुरुवातीसाठी शुभेच्छा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।